चला ए मॅटर नकोय. बापरे डगरी वगैरे नका मारू. चला आपण सामन्याला सुरुवात करतोय. विश गुड लक. कारण हा सामना जिंकाल तर किमान एक ट्रॉफीचे हकदार तुम्ही बनणार आहात. त्यामुळे दोन्ही टीमला शुभेच्छा. टॉस जिंकल्यानंतर चिरले पहिल्यांदा बॅटिंग करेल. विंदनित संघाच्या वाटेला आले गोलंदाजी. पहिला बॉल. पहिल्याच बॉलवर शॉर्ट पूल करायचं होतं आणि बॉल चला हवेमध्ये. फिल्डर बॉलच्या पाठीमागे आणि पहिलीच मोठी विकेट. विकेट डाऊन. इम्पॉर्टंट विकेट. मैदानातून करेनला नक्कीच बाहेर जावं लागेल. मोठा झटका टीम चिरलेला. प्रणित कोहली मैदानामध्ये त्याच्या नावाचं अगदी दबदबा निर्माण करत असताना गोलंदाजीतून. कारण एक मोठी विकेट. करण बडवी सारखा एक आक्रमक खेळाडू ज्याची विकेट पहिल्याच बॉलवर जाणं संघाच्या दृष्टिकोनातून आणि या मॅचच्या दृष्टिकोनातून थोडंसं धोक्याचं. कधी कधी बऱ्याच गोष्टी विसरून जायच्या असतात. करण बडवी आज दिवस थोडंसं अंतिम टप्प्यामध्ये खराब राहिला. नुकत्याच स्वतःच्या होम ग्राउंडवर शिरल्याच्या मैदानावर आणि आता या मॅचवर वर्चस्व राखू शकला नाही. शुभम पाटील मैदानामध्ये आले. स्टँड अँड डिस्पॅच. आले आले आपल्या नावाची छाप सोडत असताना बॉलला पाठवलाय सीमारेषा पलीकडे. षटकार. अतिशय चांगला फटका बघायला मिळाला शुभम पाटील. मागील मॅच मध्ये देखील 3 बॉल 3 षटकार. 4 बॉल 4 फोर्ट्रिक. आणखी एक लोअर फुल टॉस पर्यंत यावेळेस क्षेत्ररक्षकाला भेदून बॉल एका टप्प्यानं सीमा पलीकडे. चौकार. गोलू गँगची धावपल. सगळ्यांनी मेहनत केली आयोजकांसाठी सपोर्ट करत असताना. हो यावेळेस थोडा दूर ठेवला फलंदाजापासून. हा चेंडू करायचं असतं. क्रिकेटमध्ये गोलंदाजाच्या व्हेरिएशन्सला फार महत्व दिलं जातं. एकच गोलंदाज जो आपण 6 चेंडू रिलीज करतो एकच टप्प्यावर आपण प्रत्येक चेंडू रिलीज करूच शकत नाही. एश लागले. बॉल खूप गतीने पाठीमागे चालले. लॉंग स्टॉपला फिल्डर तैनात आहे. सुजल थ्रो करेल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट झाली आहे. सुजलला विसरून जमणार नाही. मागील मॅच आपल्या गोलंदाजीतून खूप चांगल्या पद्धतीने सेव्ह केली आणि तितकाच एका बाजूला आपण शुभम पाटीलला देखील विसरून जमणार नाही चिरल्याच्या. कारण त्याने देखील मागील मॅच मध्ये सलग 4 षटकार जे लगावले होते ते तारण्य ठरले टीमच्या दृष्टिकोनातून. आता ही मॅच तेवढीच इम्पॉर्टंट. स्किट केला बॉल. सॉफ्ट डिसमिसल. गेट करायचं होता बॉलला परंतु बॉल अगदी गोलंदाजीच्या दिशेने फ्लाय झाला. पहिले षटक संपले प्रणित कोहलीचं आणि या पहिल्या षटकाच्या अंती रन फलकावर धावा लागलेत. 12-1 गाडीच्या मोबदल्यात. थोडं स्पीडअप करा. टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. स्कोर झालाय 12. एक षटकार 1 चौकार 2 सिंगल 1 डॉट 1 विकेट. प्रियांशु भोईरच्या कांद्यावर जबाबदारी. पॉझिटिव्ह अप्रोचनं या मॅच कडे दोन्ही टीम बघतायत. दोन्ही टीमला फार अपेक्षा आहेत आणि त्यांच्या सपोर्टर्सना देखील. कारण ही मॅच तुमच्या विजयाचे स्वप्न पूर्ण करून देतील. या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकून देतील आणि एक ट्रॉफी ही. ओ हो हो काय बॉल आहे.
एक बॉल किती घायल करू शकतो आणि एखादा बाउन्सर जो परफ्यूम डिलिव्हरी असेल तर फलंदाजाला 2 पावले मागे घेण्यासाठी भाग पाडू शकतो हे सांगून गेला. पुन्हा एकदा वन्स अगेन वन मोर टाइम. परंतु पंच सांगत असताना 1 बाउन्स. प्रियांशु भोईर आज डेब्यू करतोय त्याची माहिती आम्हाला दिली आहे. चांगली सुरुवात. आजचा डेब्यू प्रियांशुला खूप बल देऊन जाईल. विकेट किपर मिस्टेक बॉल तिथे त्याने मिस केल्यानंतर 1 रन तिथे पूर्ण झाली आहे. 22च्या स्वरूपानं संघाची धावसंख्येमध्ये बदल. टोटल बोर्डवर धावा बघायला मिळत आहेत. एकूण कॅल्क्युलेशन्स 13. शॉर्ट ऑन फुल. एक चूक. स्ट्राइक रोटेशन झाले त्याचा परिणाम. खूप चांगला फटका. जबरदस्त बॅटिंग. काय आय आणि हँड कोऑर्डिनेशन आहे त्याची उंची. शुभम पाटीलची चांगली फटकेबाजी. आणि मी नेहमी एका गोष्टीचा उल्लेख करतो. तुमची संपूर्ण टीम एका बॅट्समनवर आपण निर्भय राहून जमणार नाही. आपल्या सगळ्यांना पारंगत बनावं लागतं. 11 खेळाडूंचं कॉन्ट्रीब्युशन तुमच्या संघाला विजय देताना आज जेव्हा जेव्हा करण मडवी बाद झाले त्याच्यानंतर शुभम पाटीलनं जबाबदारी आपल्या खांद्यावर ठेवलेत. प्रियांशु भोईरची देखील चांगली गोलंदाजी सुंदररित्या निभावलाय. एक षटकार काहीच नाही आजच्या क्रिकेटमध्ये एका ओव्हरमध्ये. प्रियांशु देखील शुभेच्छा देऊया आपण त्याला त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी. 2 षटकार आता एंड होत आहेत. प्रणित कोहलीचं पहिले षटक 12 धावांचं आणि प्रियांशु भोईरचं हे षटक 7 धावांचं. अशा 2 षटकांच्या अंती रणफलकावर धावा लागलेत 19. एक गडी बाद. आज खूप चांगली कामगिरी केली. नवापाड्याच्या अगेन्स्ट देखील 9 धावांचं षटक. घाटला गावच्या अगेन्स्ट 10 धावांचं आणि आता चिरले संघाच्या अगेन्स्ट 6 धावांचं षटक. त्यामुळे सक्सेसफुल राहिलंय. जस जसा पुढे चाललाय तस तशी इकॉनॉमी फायदेशीर ठरत चालली आहे. पहिल्या मॅच मध्ये 10 तदनंतर 9 आणि आता या मॅच मध्ये फक्त 6. सुरुवात झाली मैदानामध्ये. आगाज झाला. वेलकम केलाय. स्वागत केलंय. बॉल चाललाय सीमा पार. षटकार. आकाश वेलकम 6 स्वागत केलं आकाशचं षटकारानं. पावसाची दमदार हजेरी आज दिवसभर. आकाश पाटील मला वाटतं आज पहिली मॅच आता खेळतोय तो. मागील 2 मॅच मध्ये त्याची अनुपस्थिती. विंदन टीम कडून नेक्स्ट बॉल. बाउन्सर अटेम्प्ट केलाय. चांगला कलेक्ट केलाय पण सांगतात वाईट. पावसाची दमदार हजेरी बघायला मिळते. आता पूर्णतः मैदान पाण्याने भरलंय. आज दिवसभर मैदान चांगलं सुका झालं होतं. जेव्हा जेव्हा बाउन्स अटेम्प्ट केलं प्रियांशु घरासमोर तेव्हा तेव्हा प्रियांशुला चॅलेंज बनलाय. प्रियांशु अभ्यास करावा लागेल मित्रांनो. याच फटक्यावर पारंगत व्हावा लागेल. यस दिस इज माय फेवरेट शॉट हे सांगावं लागेल कारण एक गाल होता. रोहित शर्मा सारखे एक आक्रमक खेळाडू ज्याला बाउन्स अटेम्प्ट करणं म्हणजे विकेट मिळण्याच्या भरपूर चान्स असायच्या. नाहीतर डॉट बॉल देखील परत आज बाउन्स केला तर तो चेंडू थेट जाऊन विसावतो प्रेक्षकांमध्ये. हा सर रेग्युलर प्रॅक्टिस त्याला क्रिकेटमध्ये फुल शॉटचा किंग बनवून देखील आपण समजतो. आणि हा डॉट बॉल 6 वाईट डॉट 6 डॉट असं चित्र आतापर्यंत या ओव्हरचं संपूर्ण राहिलंय. चांगला बॉल हा देखील. गुड बॉलिंग परफॉर्मन्स आकाश. 2 षटकार जरूर खर्च केलेत परंतु कमबॅक केलाय. रन फलकावर एकूण 32-32. पाहावे लागेल लेंथ आणि लाईन पंचांना कदाचित बोलावं लागेल. यस व्हाईट बॉल आणि त्यासोबत एक बाईज. अशा 2 धावा टोटल या बॉलवर येत आहेत. 34 बनले आहेत आतापर्यंत.
काय तिखट मारा होता परंतु वाईट लेग स्टंपच्या बाहेर. रबर बॉल मध्ये जेव्हा पावसाची हजेरी असेल लेन टू लाईन हेच बॉल तुम्ही रिलीज करत असतात तर बऱ्याचदा बेट होतात गोलंदाज. पुन्हा एकदा आकाश चुका करतायत वारंवार परंतु यावेळेस पंच सांगतायत नो बॉल. विकेट कीपर स्वतःला No+1 असे 2 पुन्हा एकदा मिळतील या बॉलवर. हे फनी मोमेंट. गुड बॉल. आकाश कमबॅक करणं जाणत. ओव्हर एंड होईल. 3 ओव्हर संपलेत. 18 चेंडूचा खेळ संपला आणि त्यानंतर बोर्डवर बनलेत एकंदरीत 37 धावा. एक गड्याच्या मोबदल्यात लास्ट ओव्हर बाकी आहे. प्लीज वेल घेऊ नका विंदने. पावसाची दमदार हजेरी. सुजल आलाय अंतिम ओव्हर मध्ये. समोर शुभम आहेत. शुभम पाटील 2 षटकार 1 चौकार 1 सिंगल. 17 धावांचं त्याचं वैयक्तिक योगदान आतापर्यंत राहिलंय. त्यामध्ये 8 चेंडूचा सामना त्यांनी केलाय. बॉल तयार. सुजल पहिला बॉल. शुभम साठी हेलिकॉप्टर स्टाईलने खेळायचं होतं. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. डेंजर एंडकडे शुभम धावतात. एक कंप्लीट. थोडीशी रिस्की रन परंतु क्रिकेटमध्ये प्रॉफिट कमवण्यासाठी तुम्हाला प्रत्येक बॉलवर रिस्क घ्यावी लागते. प्रियांशु खरंतर बरेच चेंडू निर्धाव खेळत. 2 षटकार मला वाटतं जवळपास आतापर्यंत 7 बॉल तो निर्धाव झालाय. 10 बॉल मध्ये 13 धावा. त्यामुळे त्याला स्वतःची इकॉनॉमी वाढवावी लागेल. रन रेट वाढवावं लागेल. हा फुल टॉस होता. समोर फक्त दिशा दिले फिल्डर आहेत. बॉल उचलण्यासाठी थोडासा वेग घेत आहे. दुसरी साठी थ्रो चांगला होता. कलेक्शन झाला नाही. 2 पूर्ण झालेत. चाळीस रन बनलेत आतापर्यंत. खूप सुंदर दिवस राहिलाय या दोन्ही टीम साठी. खरं तर अध्यक्ष चषकाची स्पर्धा काल सावळे टीम फायनल सेमी फायनल मध्ये टॉप 3 मध्ये आणि आता या दोघांपैकी एक पुढे जाईल. काय बॉल आहे. 5 संधी दिली नाही. वाईड यॉर्कर मोस्ट डिमांडेबल बॉल. जेव्हा फलंदाजाच्या आक्रमकतेपासून तुम्हाला वाचायचं असतं तेव्हा वाईड यॉर्कर एक बेस्ट ऑप्शन ही तुमच्यासाठी असू शकते. आणि ते चॉईस केलं सुजलनं आणि निर्धाव चेंडू फेकला. अंतिम 3 बॉल आता उर्वरित शिल्लक राहिलेत. चांगला बॉल. खूप सारे बॉल डॉट आलेत प्रियांशु. याचा उल्लेख मी पुन्हा एकदा करेन की जेव्हा जेव्हा बाउन्स आले तेव्हा तेव्हा बॉल स्किट्स आलेत तेव्हा प्रियांशुला अडचणी आलेत. 40 वर संघ थांबलाय. एका चांगल्या फटक्याच्या प्रतीक्षामध्ये सध्या संघ आहे. हा बॉल सोडून दिला. व्हाईट बॉल पंचाने डिक्लेअर केलाय. पावसाच्या दमदार सरी कोसळत असताना क्रिकेटचा मनमुराद आनंद सर्व प्रेक्षक घेत आहेत आणि खेळाडू देखील. बॉल चाललाय थर्ड मॅन कडे. खेळाडू आहे डीप मध्ये पोहोचू शकत नाहीये. चेंडू सीमारेषा पलीकडे चौकारासाठी. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. शेवटचा बॉल या खेळाच्या पहिल्या सत्रातील. 45 चांगला फायटिंग स्कोर. पाऊस त्याची हजेरी आणि रन 45 चांगल्या धावा आहेत. फटका ससवला बॅटच्या रडार मध्ये आलाय आणि क्लिअर केलं बाउंड्री लाईनला. पंच इशारा करा तरच आम्हाला समजेल षटकार आहे. येस डेफिनेटली
खेळता क्षणी समजलं होतं, परंतु पंचांच्या इशाऱ्यांची अपेक्षा नेहमी आम्हाला असते. खूप सारा पाऊस आहे मैदानामध्ये आणि त्यामुळे अंत झालाय चांगला. षटकार आलाय शेवटच्या बॉलवर आणि रन बनल्या टोटल 51. 51 52चा आव्हान विजयासाठी आता टीम विंदने समोर सेट केला. टीम गरज असणार आहे 52 धावांची. विंधने संघाला आपण पाहणार आहात उत्तरार्धामध्ये 24 चेंडू पाठलाग करायचा आहे. तो 52 धावांचा सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. गीतेश जोशी आणि अनिकेत जोशी अशी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक शुभम पाटीलचा पहिल्या चेंडूवरती मात्र तडाखा पाहायला मिळाला आहे. गीतेश जोशीचा मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिला हाय अँड हँडसम येतोय. हा षटकार इथून मात्र इरादे स्पष्ट करणारा हा गीतेश जोशीचा ब्रँडेड षटकार येतोय. पहिल्याच चेंडूवरती आलेला हा षटकार धावसंख्या 6 मिळवून देईल. धावसंख्या धावपटलावरती येतील 6. श्री गणेशा धावसंख्येला सुरुवात मात्र षटकाराने केली गेली आहे. नक्कीच हार्ड डेट पाहायला मिळाला पहिल्याच चेंडूवरती. धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे 52. आतापर्यंत धावसंख्या धावपटलावरती पहिलं षटक मार्गस्थ शुभम पाटीलचा मात्र पहिल्याच चेंडूवरती घेतलेला हा खरपूस समाचार गीतेश जोशीच्या माध्यमातून. परत एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, कार्पेट ड्राईव्ह पद्धतीने खेळून काढलाय. नक्कीच चेंडू मात्र स्लो होतोय तिथं स्वतः गोलंदाज पोहोचतील चेंडूवरती. तद्वर मात्र मिळाली हे एक सिंगल. स्ट्राईक रोटेशन करण्याचं काम केलं जाईल. गीतेशच्या माध्यमातून स्ट्राईक एंड वरती येतील अनिकेत जोशी. आपण पाहतोय 52 धावांचा पटला आतापर्यंत 7 धावसंख्या धावपटलावरती. शुभम 2 अनिकेत चेंडूवरती बॅटल पाहायला मिळेल. खोलवर टप्प्याचा चेंडू तितका चांगला फटका जरूर आहे, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन लगावलं गेलंय. झेल मात्र पकडला जाईल. इथून मात्र अनिकेत जोशीला परतावर लागेल. नक्कीच शून्यावरती बाद होऊन
अनिकेत जोशीला परतावं लागेल, नक्कीच कौतुक करावं लागेल. शुभम पाटीलचा पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर मात्र चांगल्या रीतीने कमबॅक केलं गेलंय. नंतर एक सिंगल आली आणि या चेंडूवरती मात्र एक मोठी विकेट. अनिकेत जोशी सारखा फलंदाज मात्र त्यानं तंबूच्या आश्रयाला पाठवलाय. नक्कीच विंधने संघाला हा पहिला मोठा हादरा अनिकेत जोशीच्या स्वरूपात मात्र मिळालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. आकाश पाटील मैदानामध्ये जातोय तिसऱ्या क्रमांकासाठी फलंदाजीसाठी. आपण पाहतोय 24 चेंडू 52 धावांची गरज होती. आतापर्यंत धावसंख्या धावपटलावरती आहे 7. पहिलं षटक शुभम पाटील साकारतोय. गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय शुभम. नक्कीच आकाश सामना करेल. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन कडे चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडूवरती क्षेत्ररक्षक येतील, उचलतील, फेकतील, तद्वर मात्र एक सिंगल अर्जित केली गेली. एका सिंगल मात्र धावफलक हलता ठेवला जातोय. जोरदार पावसाच्या हजेरीमध्ये मात्र हा सामन्याचा आनंद घेताना आपण पाहताय. आठ धावसंख्या धावफलकावरती पहिलं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय शुभम. नक्कीच हा चेंडू उचली घेणारा होता, परंतु बॅट चेंडूचा संपर्क आणि सरक यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. पंचांकडे अशाभूत नजरेनं पाहिलं गेलं, परंतु पंच मात्र तटस्थ आहेत. आज दिवसभर ज्यांची अतिशय चांगली कामगिरी राहिली ते ऑफिशियल पंच आपण या सामन्यामध्ये पाहतोय. सूरज गरत, खारकोपर आणि लालचंदजी गावण वाघिवली यांचा या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य लाभलंय. नक्कीच हा चेंडू अतिशय उत्कृष्ट होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र आकाश मात्र धावचीच्या स्वरूपात बांधून तंबूच्या आश्रयाला. एक षटकाच्या अखेर 8 धावसंख्या धावपटलावरती आहे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये विंधने संघाची. तर शुभम पाटीलचं कौतुक करावं लागेल. षटकार आल्यानंतर वाटलं होतं कुठेतरी मागडा ठरतोय की काय, परंतु तदनंतर मात्र 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2 धावसंख्या खर्ची करत आपलं एक यशस्वी षटकाची समाप्ती मात्र झाली आहे. तर पाहतोय आपण 8 धावसंख्या धावपटलावरती. गोलंदाज बाबू नवीन फलंदाज आलाय. गोलंदाज आपण पाहतोय करण मडवी. पहिला चेंडू नक्कीच लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू इथं आपण पाहतोय. एक धाव अर्जित केली जाईल. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 9. 18 चेंडू अजूनही 43 धावसंख्येची गरज जिंकण्यासाठी. 18 चेंडू 43 धावसंख्येची गरज. विंधने संघ पुढे जाईल की चिरले संघ ते मात्र या 18 चेंडू नंतर आपल्याला कळेल. हा चेंडू नक्कीच अतिरिक्त उचली घेणारा चेंडू. दुहेरीचा प्रयत्न केला गेलाय. बाईसच्या स्वरूपात मात्र या 2 धावा मिळतील. 2 धावा संघ मात्र पुढे सरकेल. टोटल आपण धावसंख्या पाहतोय 11. या धावसंख्येवरती समीकरण मात्र बदलले गेले. 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी 41 धावसंख्येची गरज. करण मडवी गोलंदाजी मार्गावर बॅकफुटर येऊन पंच करण्याचा प्रयत्न केला गेला. काऊ कॉर्नर इथं मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक येतोय, उचलतोय, फेकतोय, तद्वर मात्र दुहेरीचा प्रयत्न सफलरित्या पूर्ण केला गेला. चांगली रनिंग द बिटवीन विकेट पाहायला मिळते या 2 फलंदाजाच्या दरम्यान. दुहेरीनं मात्र दुसऱ्यांदा ही धावसंख्या कंप्लीट केली गेली. आता समीकरण बदलत्या 16 चेंडू 39 धावसंख्याची गरज जिंकण्यासाठी. करण मडवी गोलंदाजी मार्कवर. हितेश जोशी सामना करेल. तुम्हाला परत एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. यष्टीरक्षक चेंडूवरती जातोय, तद्वर मात्र लेग बायच्या स्वरूपात ही एक धाव ऍड केली जाईल. टोटल धावपटलावरती आपण पाहतोय 14 धावसंख्या धावपटलावरती. दुसरं षटक करण मडवी हाताळत असताना 15 चेंडू आणि उर्वरित 38 धावसंख्येची गरज अजून असेल. शिरले की विंधने पुढे सरसावेल ते मात्र पाहायचंय. जोरदार पावसाचं आगमन मात्र या सामन्यासाठी होत असताना आपण पाहतोय. करणचा पुढचा चेंडू नक्कीच
टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उचली घेणारा चेंडू, पंचांचा इशारा आलाय वाईट +1. 2 धावसंख्या अर्जित केल्या जातील. नक्कीच हा बोनसच्या स्वरूपात मात्र 2 धावसंख्या मिळेल विंधने संघाला. टोटल धावसंख्या मात्र 2 न पुढे सरकेल. आपण पाहतोय स्कोर कार्डवरती 16 धावसंख्या धावपटलावरती आल्यात. पंधरा चेंडू, अजूनही 36 धावसंख्येची गरज असेल. 15 चेंडू 36 जिंकण्यासाठी विंधने संघाला, तर चिर्ले संघाला डिफेंड करायच्या त्या 36 धावा. आतापर्यंत गीतेश जोशी मैदानावरती आहे. परत एकदा नक्कीच वाईट +4. परत एकदा नक्कीच हा बोनसच्या स्वरूपात 5 धावा मिळतात आणि या 5 धावा नक्कीच संजीवनी ठरतील विंधने संघासाठी. पंधरा चेंडू 38ची गरज होती. वाईटच्या स्वरूपात 2 आल्या. तदनंतर मात्र या चेंडूवरती वाईट +4. आता गरज आहे ती 15 चेंडू 31 धावसंख्येची जिंकण्यासाठी. पंधरा चेंडू 31 धावसंख्येची गरज. करण मडवी इथं मात्र अवांतर धावसंख्या जास्तीत जास्त खर्ची करतोय ऐन मोक्याच्या क्षणाला. नक्कीच हे फायदेशीर मात्र ठरलंय ते विंधने संघासाठी. तर मात्र हे मागात पडणार आहे ते चिर्ले संघाला. गोलंदाज करण मडवी, गोलंदाजी मार्कर सज्ज गीतेश. दुसरं षटक हाताळताना आपण पाहतोय चिर्ले संघाकडून करण मडवीवरती ही जबाबदारी दिली गेली आहे. हा चेंडू नक्कीच चांगला फटका पाहायला मिळाला आहे, परंतु स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवतील तद्वर मात्र 1 धाव मिळवली जाईल या चेंडूवरती आणि एका धावेने संघ मात्र पुढे सरकेल. टोटल आपण पाहतोय धावपटलावरती 22. आता जिंकण्यासाठी गरज आहे ती 14 चेंडू 30 धावसंख्येची. 14 चेंडू 30 धावसंख्येची गरज जिंकण्यासाठी आपण पाहतोय विंधने आणि चिर्ले अशी ही लढत. जय हनुमान खारकोपर यांच्या वतीने आयोजित अध्यक्ष चषक 2024 मधल्या ही लढत आणि याही चेंडूवरती नक्कीच एक सिंगल मिळेल. सिंगल अर्जित केली जाईल. समीकरण मात्र बदलेल. 13 चेंडू 29 धावसंख्येची गरज. दुसऱ्या दिवसातील शेवटची ही लढत आपण पाहतोय. टॉप 3 मध्ये जाण्यासाठी एक झुंज चालू आहे विंधने आणि चिर्ले या 2 संघादरम्यान. 13 चेंडू 29 धावसंख्येची गरज. करण मडवी शेवटचा चेंडू फेकण्यासाठी तयार. चेंडू नक्कीच पंचांचा इशारा आलाय वाईटचा. एक अवंत धावसंख्येनं मात्र भर पडेल. धावसंख्या मात्र होईल ती टोटल आपण पाहतोय 24. अजूनही 13 चेंडू 28 धावसंख्येची गरज. जास्तीत जास्त अवांतर धावसंख्या करण मडवीने या षटकामध्ये खर्ची केल्यात. हा चेंडू नक्कीच अतिशय उत्कृष्ट दर्जाचा चेंडू पाहायला मिळाला. बॅट चेंडूचा संपर्क नाही, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. निर्धाव चेंडू. आता मात्र समीकरण आलंय ते 12 चेंडू जिंकण्यासाठी 28 धावसंख्येची गरज. उर्वरित 12 चेंडूंमध्ये 12-28 ची गरज पण पाहतोय. आजच्या दिवसातील शेवटचा सामना जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपर आयोजित अध्यक्ष चषक बंटी घरत यांची ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसामध्ये चिर्ले आणि विंधने अशी ही शेवटची लढत आपण पाहतोय. 12 चेंडू विंधने संघाला जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. टॉप 3 मध्ये कुठला संघ प्रवेश करेल ते मात्र पाहायचं आहे. जोरदार पावसामध्ये मात्र एकमेकाच्या समोरासमोर लढाई चालू आहे. हा चेंडू नक्कीच त्याने खेळून काढलाय. चेंडू मात्र येतोय तद्वर एक धाव मिळाली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्या जातात. 12 चेंडू 28 ची गरज होती. या 2 मायनस होतील म्हणजे नक्कीच 11 चेंडू जिंकण्यासाठी गरज असणार आहे ती 26 धावसंख्येची. गोलंदाज आपण पाहतोय सुजित पाटील शेवट तिसरं षटक फेकण्यासाठी आलाय. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक. केचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा उचली घेणार होता. वेगवान चेंडू. बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही. नक्कीच फलंदाजाला चेंडू मात्र काय समजला नाही. निर्धाव चेंडू गेलाय. समीकरण मात्र बदललं गेलंय. आता आपण पाहतोय 10 चेंडू 26 धावसंख्येची गरज. जसजसे डॉट चेंडू येतील तसतसा मात्र दबाव वाढेल विंधने संघावरती.
परंतु जेवढे डॉट चेंडू फेकले जातील तेवढा मात्र दबाव फ्री होईल तो मात्र चिरले संघावरती. पण पाहतोय बॅक टू बॅकचे 2 चेंडू निर्धाव आले. आता गरज असणार आहे ती 9 चेंडू 26 धाव संख्येची. 9 चेंडू निर्णायक विजयासाठी 26 धाव संख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग असा या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय. आजच्या दिवसामध्ये नक्कीच चांगल्या लढती पाहायला मिळाल्या, परंतु ही शेवटची लढत आपण पाहतोय. टॉप 3 साठी एकमेकांची झुंज चालू आहे. प्रत्येक धावेसाठी मात्र नक्कीच मेहनत करावी लागते. एक सिंगल ऍड केली जाईल लेग बायच्या स्वरूपामध्ये. समीकरण मात्र बदलेल. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 25 धाव संख्येची गरज. समतोल सामना आहे अजूनही दोन्हीकडे. नक्कीच काही घडलं नाही, काही बिघडलं नाही. कोणाच्या प्रयत्नांची पराकाष्ठा शेवटच्या क्षणाला मात्र पूर्ण होईल ते पाहायचं आहे. 8 चेंडू 25 धाव संख्येची गरज. गोलंदाज आपण पाहतोय सुजित. हा चेंडू नक्कीच चांगला फटका होता, परंतु आपण पाहतोय गवतामध्ये चेंडू स्लो झाला. तद्वर मात्र दुहेरीचा प्रयत्न सफलरित्या पूर्ण केला गेलाय आणि 2 धावा मात्र या चेंडूवरती मिळतील. समीकरण मात्र परत एकदा बदलतंय. 7 चेंडू आणि निर्णायक विजय 23 धावांपासून दूर. एखादा मोठा फटका मात्र विंधने संघावरचं प्रेशर कमी करेल, तर मात्र एखादा डॉट चेंडू मात्र विंधने संघावरचं प्रेशर वाढवेल. या चेंडूवरती नक्कीच या सामन्याचं भवितव्य असेल का ते पाहायचं आहे. परत एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न गीतेशच्या माध्यमातून झाला, परंतु 1 धाव रोखू शकत नाही. एक लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव ऍड केली जाईल. टोटल आपण पाहतोय 3 षटकाच्या अखेर 30 धाव संख्या. 10च्या सरासरीनं आतापर्यंत धाव संख्या जमवली गेली आहे. तर मात्र गरज आहे ती 6 चेंडू आणि 22 धावांची. 6 चेंडू 22 धावांची गरज. सलामीला आलेला फलंदाज गीतेश जोशी अजूनपर्यंत पिच वरती आहे, परंतु आता मात्र बॅटचा स्पेस खोलावा लागेल. 6 चेंडू आणि 22 धाव संख्येची गरज आहे. चिरले की विंधने, विंधने की चिरले, या सामन्यामध्ये कोणता संघ विजयश्री गाठेल ते मात्र पाहायचं आहे. वैयक्तिक पहिलं सांघिक 4थं निर्णायक षटक घेऊन आलाय सार्थक घरत. याच्या हातात चेंडू सोपवलाय. 6 चेंडू 22 ची गरज. पहिला चेंडू फेकण्यासाठी तयार. नक्कीच परत एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या कडे चेंडूचा ट्रॅव्हल होतोय. तिथं मात्र दुहेरीचा प्रयत्न केला गेला आणि चेंडू उचलून फेकीपर्यंत मात्र 2 धावा पळून पूर्ण केल्या या 2 फलंदाजांनी. आपण पाहताय आता गरज असणार आहे ती 5 चेंडू निर्णायक विजय 20 धावांनी दूर. 5 चेंडू 20 धावांची गरज. गीतेश जोशी सलामीला सलामीवर जरूर अजून मैदानामध्ये आहे अशा असतील विंधने संघाला. इथून मात्र बॅटची कडा घेतली गेली. चेंडू ट्रॅव्हल झालाय. फुल स्टॉप रिझन मध्ये अडवला जाईल. तद्वर मात्र मिळेली एक सिंगल. सिंगल न मात्र नक्कीच चिरले संघाला काही फरक पडणार नाहीये, तर फरक मात्र पडेल तो विंधने संघाला. इथून मात्र पाहतोय 4 चेंडू 19 धाव संख्येची गरज. शेवटचा सामना आणि चित्तथरारक सामना होईल का पाहायचा आहे. फलंदाज स्ट्राईक एंड वरती येतोय. बाबू. बाबू नक्कीच विजयाकडे वाटचाल करणारी फलंदाजी करेल का या निर्णायक क्षणाला ते पाहायचं आहे. विंधने की चिरले. सार्थकचा पुढचा चेंडू नक्कीच शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु ऑब्स्टिकच्या बराचसा बाहेरचा चेंडू पंच सूरज घरत यांनी वाईडनं दंडित केला. आपण पाहताय समीकरण बदलतंय. 4 चेंडू अजूनही 18 धाव संख्येची गरज. 4 चेंडू 3 डिक्लेअर फटके विजयश्री गाठेल विंधने संघ, परंतु एखादा डॉट चेंडू मात्र प्रेशर वाढवेल. प्रेशर वाढवेल आणि प्रेशर वाढलंय ते विंधने संघावरती. सार्थक घरतनं मात्र कमबॅक केलाय. डॉट चेंडू फेकलाय. इथून मात्र गरज असणार आहे 3 चेंडू 18 धाव संख्येची गरज. निर्णायक विजय गाठण्यासाठी विंधने संघाला नक्कीच बाबू इथून मात्र बॅटचा स्पेस खोलावा लागेल. 3 चेंडू 3 डिक्लेअर फटके विजयश्री गाठावी लागेल, परंतु हाही चेंडू टप्पा पडल्यानंतर नक्कीच ऑब्स्टिकच्या बाहेर निघणारा चेंडू. वाईटचा इशारा आलाय. समीकरण मात्र बदललं गेलंय. 3 चेंडू 17 धाव संख्येची गरज. अजूनही सामन्यामध्ये कोणी हारलं नाही, कोणी अजूनही जिंकलं नाहीये. शेवटपर्यंत ही लढाई होईल का पाहायचं. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना जाईल का. नक्कीच एखादा मोठा फटका आला तर नक्कीच सामन्यामध्ये उत्कंठा वाढेल, परंतु गोलंदाज सार्थक एखादा मोठा फटका खेचून देईल का ते पाहायचं आहे. बाबूसाठी हा चेंडू आणि नक्कीच बाबूनं टायमिंग मात्र जुलवलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. निर्णायक क्षणाला मात्र सार्थक वरती चढवलाय हल्ला. सार्थकला मात्र आसमान दाखवलाय आणि हा षटकार मात्र आलाय
या षटकारानं मात्र नक्कीच उत्कंठा वाढवली, रोमांचपणा वाढवलाय. नक्कीच आपण पाहतोय समीकरण मात्र आलंय. 2 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावसंख्येची गरज. विंधने संघही हा सामना सोडायला तयार नाहीये. बाबू सांगतोय अजून मी पिच वरती आहे, तोपर्यंत विंधने संघ चिंता करायची गरज नाही. परंतु सार्थक घरात आतापर्यंत चांगली कामगिरी राहिली होती नक्कीच, परंतु या चेंडूवरती षटकार आल्यानंतर मात्र धाबे दणाणले असतील सार्थकचे. बघूया 2 चेंडू 11ची गरज. परत एकदा नक्कीच बॅटची कडा घेतली गेली. चेंडू परत एकदा ट्रॅव्हल झालाय फाईन लेग क्षेत्रामध्ये, तिथं चेंडू अडवला जाईल आणि इथून मात्र नक्कीच वर्चस्व निर्माण केलंय ते चिरले संघानं या सामन्यावरती. नक्कीच विंधने संघ केलेल्या चुका नक्कीच पथ्यावरती पडल्या असतील. आता गरज असणार आहे 1 चेंडू 10 धावसंख्येची. गीतेश मडवी बरेचसे डॉट चेंडू केला, नंतर मात्र हा वाईड आलाय. 1 चेंडू 9 धावसंख्येची गरज. सार्थक आतापर्यंत चांगली कमबॅक केलं होतं, परंतु 1 चेंडू 9 धावसंख्येची गरज. परत एकदा वाईट चेंडू आलाय. 1 चेंडू 8 धावसंख्येची गरज. नक्कीच शेवटच्या चेंडू पर्यंत सामना आलाय, परंतु अशा बोनसच्या स्वरूपात जर धावा येत राहिल्या तर नक्कीच विंधने संघाचा आत्मविश्वास वाढेल. आणि या चेंडूवरती नक्कीच मोठा फटका आहे, परंतु अखेरच्या लढाई नंतर मात्र चिरले संघ विजयी झालाय. चिरले संघाचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन. आणि विंधने संघानं चांगली फाईट दिली त्याबद्दल त्यांचंही आभार. आपण आलात या